कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबींवर निर्णय। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। कर्ज माफ करण्याची तारीख सरकारने या ठिकाणी जाहीर करून टाकलेली होती, परंतु ती तारीख अचानक या ठिकाणी बदललेली आहे। तुम्हाला चांगलंच माहिती असेल 31 जून 2026 पर्यंत तुमचं कर्ज माफ करण्यात येणार होतं, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वाढलेल्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। त्यामुळेच आता सरकारची अर्जंट सूचना शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे। 5 कागदपत्रे तुम्हाला अर्जंट रेडी ठेवा, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। 31 डिसेंबरच्या आतमध्ये समितीची स्थापना करून अर्थ सहकार मंत्रालय तसेच कृषी विभाग या ठिकाणी कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। कोणीही शेतकऱ्यांनी अजिबात पीक कर्ज भरू नये, अशा प्रकारच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहे। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ही 5 कागदपत्रे तुम्हाला देण्यास आता सांगितलं आहे, तयार या ठिकाणी ठेवायला सांगितलं आहे। 1.5 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी 1 जानेवारीला करणार, अशी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे। कर्जमाफीला सुरुवात झाली आहे। आता मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना सर्व शेतकऱ्यांसाठी लिहा, ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा। 5 नवीन कागदपत्र आहेत आणि या ठिकाणी सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी 5 कागदपत्रे सांगितलेत। येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या दिवशी 15 बँकेतून 1.5 लाख रुपये आता या ठिकाणी कटणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आल्या म्हणावं लागेल। गेल्या 5 वर्षापासून ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, अखेर कर्जमाफीचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। तुम्हाला 31 जून 2026 ला कर्जमाफ करणार असं घोषणा मागच्या महिन्याच्या पाठीमागे करण्यात आली होती, परंतु अखेर ही तारीख त्या ठिकाणी बदलल्या। येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आता कर्जमाफ तुमचं होणार आहे। कोणाकोणाचं कर्जमाफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांचं पहिल्यांदा कर्जमाफ होणार आहे, कोणत्या बँकांचं कर्जमाफ पहिल्यांदा होणार आहे आणि या ठिकाणी कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला अर्जंटमध्ये रेडी ठेवा, म्हणजे तयार ठेवा, असं सरकारने सांगितले। हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला आता सांगितले आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला आता समिती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमलेली आहे। येत्या 1 जानेवारीच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज तुमचे माफ होणार आहे। या 15 बँकांना सरकारने 34,000 कोटींचा निधी देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय, परंतु ही 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। 1 जानेवारीच्या आतमध्ये या 15 बँकेतून सरसकट 1.5 लाख रुपये आता कटणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी आलेली आहे। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे तुम्ही आता रेडी ठेवायचे आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज आता माफ करण्यात येणार आहे हे या ठिकाणी समजणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायला सरकारने सांगितले आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज जर घेतला असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। ती म्हणजे 5 कागदपत्रांची मागणी केल्या। यामध्ये 2 कागदपत्रे या ठिकाणी जुने आहेत, परंतु उरलेली 3 कागदपत्रे सरकारने अर्जंटमध्ये नवीन आता काढून ठेवायला सांगितलेत। ही कागदपत्रे काढायला 8-10 दिवस वेळ लागतात, त्यामुळे सरकारने लवकर तुम्हाला कागदपत्रे काढायला या ठिकाणी आता सांगितले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता बघा, सरकारने सांगितले या 5 पैकी एक जरी कागदपत्र तुम्ही विसरला, काढायचं राहिलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही आहे। तसेच तुमचं कर्ज सरकारने सांगितल्यापेक्षा रकमेपेक्षा जर जास्त माफ व्हावं असं वाटत असेल, तर जास्ती कर्जमाफी सरकारने करावी असं वाटत असेल, तर नेमकं तुम्हाला आता काय करावं लागणार आहे यासाठी एक सोपी आयडिया देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व शेती पिकासाठी कर्ज तुम्ही जर घेतला असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही तातडीची अर्जंट सूचना या ठिकाणी म्हणावं लागेल।
राज्य सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारकडून निधी मिळालाय. 34,000 कोटींचा निधी या ठिकाणी मिळाला असल्यामुळे सरकार आता या ठिकाणी जागं झालंय. हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांना बोलताना आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही कर्जमाफी या ठिकाणी करणार आहोत. कधी करणार होतो? आता 31 जून 2026 ला करणार होतो, परंतु शेतकऱ्यांच्या वाढलेल्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन आम्ही कर्जमाफीची तारीख त्या ठिकाणी बदलली आणि 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्याचं ठरवलंय. मग आता सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या 15 बँकेतील आता कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. आता याची तुम्हाला सरकारच्या माध्यमातून यादी देखील आलेली आहे. म्हणजे 15 बँकांची यादी समोर आलेली आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला 5 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून जमा करायला सांगितले आहेत. 5 कागदपत्रे लगेचच या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 5 कागदपत्रे सरकारने तुम्हाला काढायला अर्जंटमध्ये सांगितलेत, कारण परत काढायला वेळ लागत असतो आणि वेळ जर लागला तर सरकार या ठिकाणी तुमची कागदपत्र आता त्या ठिकाणी स्वीकारत नाही. त्यामुळे आत्ताच ही कामे तुम्ही करून घ्यायला सांगितलेत. राज्य सरकारच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांच्या वरती ज्या शेतकऱ्यांनी आता कर्ज काढून ठेवलंय तुमच्या शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये जर शेती पिकासाठी कर्ज काढून तुम्ही ठेवलं असेल तर 1.5 लाखांच्या वरती तुमचं जर त्या ठिकाणी कर्ज असेल तर ते सरकारने माफ करावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं यासाठी काय सोपी आयडिया सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ते सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी आता व्हिडिओला द्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आता बघायचा आहे. आता बघा शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा, कोणत्या 15 बँकेतील येत्या 1 जानेवारीला त्यामध्ये तुमचे कर्ज आता माफ करण्यात येणार आहे. कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज काढले तर त्या बँकेतून पैसे या ठिकाणी कट होण्यास सुरुवात होणार आहे. त्या बँकांची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्या बँका कोणकोणत्या आहेत ते तर तुम्हाला सांगण्यास सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये 5 कागदपत्रे सरकारने जी जमा करायला सांगितलेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये आता आपण बँका बघत आहोत. या बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढले की बघा सरकारच्या माध्यमातून ही 100% अधिकृत माहिती आलेली आहे. त्यामुळे या बँकामध्ये जर तुम्ही कर्ज काढलं असेल तरच तुम्हाला 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या बँकामध्ये कर्ज माफ होणार आहे, पहिली बँक कोणती सांगण्यात आल्या नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक आहे बघा, सरकारच्या अंडर असलेली ही बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस बँक. आता तुम्ही पोस्टात जर या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज जर काढला असेल तर तुमचे कर्ज आता माफ होणार आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. या 2 बँकांमध्ये शेतकऱ्यांनी खूप सारे कर्ज या ठिकाणी काढून ठेवले. यामधील आता कर्ज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आता माफ केलं जाणार आहे. परंतु ही 5 कागदपत्रे काढल्यानंतरच तुमचं कर्ज माफ होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे हातात धरून या ठिकाणी बघत राहा. जर तुम्ही एक जरी कागदपत्र या ठिकाणी विसरला तर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट केलं जाईल, तुम्हाला या ठिकाणी आता बाहेर सुद्धा काढलं जाईल. त्यामुळे 5 कागदपत्रे कोणती आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. या ठिकाणी आपण पुढच्या बँका बघत आहोत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी या बँकेतील कर्ज घेतलं आहे. त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळालेला आहे. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. यामध्ये सुद्धा पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांचे आता कटणार आहेत. म्हणजे कर्जमाफ बँकेतून आता सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक. यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलंय. तर तुमच्यासाठी या ठिकाणी मोठी गुड न्यूज आता आल्या, तुमचे सुद्धा कर्ज या बँकेचे माफ करण्यात येणार आहे. परंतु ही 5 कागदपत्रे जर तुम्ही विसरला किंवा जर 5 कागदपत्रे तुम्ही नाही दिली तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे 5 कागदपत्रे पुढे लगेच तुम्हाला सांगणार आहे. आपण या ठिकाणी बँका बघत आहोत. अजून कोणकोणत्या बँकामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले हे सुद्धा पाहणं या ठिकाणी आता महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक
या बँकांमध्ये सुद्धा आता तुमचे कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी समिती गठीत केल्या, म्हणजे समिती आता कर्जमाफीसाठी स्थापन केल्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्ज माफ करणार आहोत आणि याची तारीख सुद्धा सांगण्यात आली होती। ती तारीख आता या ठिकाणी 1 जानेवारी 2026 ला या ठिकाणी बदलून आलेली आहे। त्यामुळे पटकन अर्जंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बँकांची ही कामे अर्जंट करून ठेवायची आहेत। केवायसी प्रक्रिया देखील शेतकऱ्यांची आता या ठिकाणी करून ठेवायची आहे। केवायसी प्रक्रिया नेमकं कोणत्या प्रकारची असणार आहे, कारण या ठिकाणी कर्जमाफीची केवायसी वेगळी असते आणि पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ येण्यासाठी केवायसी वेगळी असते। त्यामुळे कर्जमाफीची केवायसी कोणती करायची आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आता सांगितले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला केवायसी कोणती करायची आहे पटकन तुम्ही करून ठेवायची, ती केवायसी सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 5 कागदपत्रे कोणती आहेत हे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा शेतकरी बांधवांनो, आता या 5 पैकी पहिली 2 कागदपत्रे सरकारने जुनीच पहिल्याचे ठेवलेत, परंतु काही नवीन आता कागदपत्रामध्ये या अपडेट करायला सांगितले, जुन्या कागदपत्रामध्ये अपडेट करून घ्यायला सांगितले। त्यानंतर आता 5 पैकी शेवटची 3 कागदपत्रे एकदम तुम्हाला नवीन काढायला सांगितलेत, जी तुम्हाला तयार ठेवायची आहेत। ही कागदपत्रे या ठिकाणी जर तुम्ही दिली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामधलं पहिलं कागदपत्र आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून ही आता अधिकृत कागदपत्रे तुम्हाला ठेवायला सांगितलेत, ते म्हणजे आता ओळखपत्रासाठी तुम्हाला एक नवीन कागदपत्र सांगितले। पहिला हे कागदपत्र या ठिकाणी निवडण्यात आलेलं नव्हतं। पहिला कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड चालत होतं आणि आता कागदपत्र सांगितले मतदान कार्ड ओळखपत्रासाठी। आता सरकारने मतदान कार्ड या ठिकाणी आता ओळखपत्र नवीन सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे आता शेतकऱ्यांनी कर्ज पिकासाठी आता ओळखपत्र मतदान कार्ड द्यावं आणि काढलेलं नसेल तर काढावं, जेणेकरून शासनाला फायदा होईल आणि या ठिकाणी मतदान सुद्धा करता येईल। या दोन्हींचा फायदा बघून आता पहिलं कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी तयार ठेवायला सांगितले, ते म्हणजे आता तुम्हाला मतदान कार्ड काढायला सांगितले। आता बघा, हे झालं पहिलं कागदपत्र। यामधील शेवटचं 4 नंबरचं 5 नंबरचं कागदपत्र जे सांगितले तर ते पूर्णपणे नवीन असणार आहे। ते कोणतं आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही कागदपत्र शेवटचं 4 नंबरचं 5 नंबरचं नवीन असणार आहे। जे जर तुम्ही विसरलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे 2 मिनिटे वेळ काढून त्या ठिकाणी लक्षपूर्वक बघा। आता तुम्हाला सांगत आहे 2 नंबरचं कागदपत्र कोणतं आहे। आता बघा, या ठिकाणी 2 नंबरचं कागदपत्र सांगितले, तुम्हाला आठवते का? बघा, सरकारने 2 नंबरचं कागदपत्र यासाठी निवडले, ते म्हणजे सरकार आता चेक करणार आहे तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे, धनदांडी या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ नये यासाठी दुसरं कागदपत्र सांगितले, आता पिवळं व केशरी रेशन कार्ड। आता पिवळं व केशरी रेशन कार्ड का लागत असतं? आता सरकारने सांगितले, आम्ही ज्या शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड दिले तर त्यांचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, म्हणून तर आम्ही त्यांना पिवळं व केशरी रेशन कार्ड दिलंय। आणि त्यामुळे दुसरं कागदपत्र तयार ठेवायला सांगितले, ते म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। दोन्हीपैकी एक रेशन कार्डाच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काढायला आता सांगितलेलं आहे। सरकार म्हणते, आम्ही श्रीमंत धनदांडी या शेतकऱ्यांची कर्जमाफी अजिबात करणार नाही, कारण कर्जमाफी या ठिकाणी कशासाठी काढल्या? कारण ही गोरगरीब त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मदत व्हावी। त्यांचं पावसामुळे इतर त्या ठिकाणी वातावरणामुळे कधी त्या ठिकाणी 2023 ला वगैरे पाऊस त्या ठिकाणी पडला नव्हता, म्हणून शेती पिकाचं वाळून गेलं होतं, म्हणून शेतकऱ्यांनी आता बियाणे खर्चासाठी या ठिकाणी पैसे घातले होते। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं आता कर्ज माफ केलं जावं। गोरगरीब शेतकरी असतात, कर्जमाफ या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला दुसरं कागदपत्र सांगितलं, लक्षात ठेवा, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। त्यानंतर आता बघा, पुढचं कागदपत्र 3 नंबर सांगितले, रहिवासी दाखला। म्हणजे तुम्ही खरंच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का? तुम्ही ज्या जमिनीचं त्या ठिकाणी कर्ज काढलंय त्या गावातील ती जमीन आहे का, यासाठी तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं रहिवासी दाखला तुम्हाला सरकारने आता मागवला आहे। हे झालं 3 नंबरचं कागदपत्र। आता तुम्हाला 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र सांगणार आहे, ते अर्जंटमध्ये तुम्हाला आता काढून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कोणती केवायसी प्रक्रिया नवीन करायची आहे ते देखील आम्ही तुम्हाला झटक्यात आता या ठिकाणी समजून घेणार आहोत। आणि त्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 4 नंबरचं कागदपत्र कोणतं सांगितले ते तुम्हाला सांगण्यास आता सुरुवात करत आहे।
शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 4 नंबरचं कागदपत्र आता सांगण्यात आले, ते म्हणजे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हे कागदपत्र आम्ही काढलेलं आहे, परंतु हे कागदपत्र चुकीच्या मार्गाने तुम्ही काढले आणि त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ अनेक शेतकरी बांधवांना मिळणार नाही. ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही फार्मर आयडी कार्ड तर काढूनच ठेवलंय, परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढले. तुम्हाला पीक विमा नमूचे पैसे येणार नाहीत, फार्मर आयडी कार्ड काढा असं सांगितल्यामुळे तुम्ही गडबडीत फार्मर आयडी कार्ड काढलाय, परंतु ते चुकीच्या मार्गाने काढलं असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड बरोबर आहे का, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का, हे या ठिकाणी तुम्ही अर्जंटमध्ये तपासणी आता करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं KYC कशी करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जर त्या ठिकाणी 10 वर्षाच्या आधी जुनं काढलं असेल, म्हणजे आता 2025 वर्ष या ठिकाणी सुरू आहे, आणि जर तुम्ही 2026ला या ठिकाणी आता 2015च्या आधी काढला असेल, म्हणजे 2025 सुरू आहे, बरोबर 10 वर्षांनी पाठीमागं म्हणजे 2015च्या आधी आधार कार्ड त्या ठिकाणी काढलं असेल, तर ते अपडेट करायला सांगितले, तुमच्या बँकेच्या खात्याला व्यवस्थित जोडायला सांगितले, आणि ही झाली KYC प्रक्रिया. जर तुम्ही एवढं केलं तर नक्कीच तुमचं कर्जमाफ या ठिकाणी होणार आहे. सरकार काय सांगितले, तारीख दिल्या 1 जून म्हणजे 31 जून 2026 तारीख दिल्या, परंतु शेतकऱ्यांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन सरकार या ठिकाणी आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा शेतकऱ्यांसाठी देतंय की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. शेतकऱ्यांची मागण्या 1 जानेवारी 2026 नवीन वर्षानिमित्त कर्जमाफ करावं, परंतु या ठिकाणी अधिकृत तारीख या ठिकाणी आलेली नाही आहे. परंतु अशी या ठिकाणी सूत्रांमार्फत समजते की नवीन वर्षासाठी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार 1 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे आता पुढील मोजक्याच दिवसामध्ये कर्जमाफ या ठिकाणी करेल काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नक्कीच काय होतंय आपण बघूयात व तुम्हाला